मन धागा धागा मन धागा धागा जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भावाचा युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरल्या कानाने इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त मन धागा धागा ह्या सॉन्ग वर त्या चढचं पण बनवलेलं आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओला लाईक करताना करा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो। तर सोबतच मित्रांनो ऑर्डर लागणारा मटेरियल आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये कुठेही सापडणार आहे, म्हणजे आपला अलर्ट मिशनचा QR कोड आहे तो व्हिडिओमध्ये कुठेही सापडणार आहे। तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। तर चला मित्रांनो जरा नाही वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना आपल्या टेलिग्रामवरून अलर्ट मिशन डाउनलोड करायचे। त्यानंतर ना आपला जो QR कोड आहे तो स्क्रीनशॉट करून घ्यायचा, व्हिडिओमध्ये कुठेही सापडणार आहे मित्रांनो। तर तो स्क्रीनशॉट काढल्यानंतर आता कसं इम्पोर्ट करायचं आपल्या अलर्ट मिशन मध्ये मी ते सांगतो आता। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना गुगलमध्ये यायचे, त्यानंतर इथे एक माईकचं ऑप्शन आहे, याच्या साईडला एक गुगल लेन्सचं ऑप्शन आहे, या गुगल लेन्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपला जो बघू शकता मित्रांनो आता QR कोड आहे तो सिलेक्ट केलेला आहे। तर QR कोड सिलेक्ट केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। तर आता आपल्याला बेटमार्क इम्पोर्ट करण्यासाठी ते QR कोड वरती एक लिंक येईल, त्या लिंक वरती क्लिक करायचे। तर इझिली आपला बेटमार्क आहे ना तो अलर्ट मिशन मध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल। तर बघू शकता मित्रांनो तर इथे इम्पोर्ट वरती क्लिक केल्या इझिली इम्पोर्ट व्हायला आहे ना सुरुवात होईल। तर इम्पोर्ट झाल्यानंतर इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचे। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू टाइमलाईन वरती क्लिक करायचे 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये। त्यानंतर इझिली आपला बेटमार्क आहे ना तो अशा प्रकारे इम्पोर्ट होऊन जाईल। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आहे ना तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मगच समजेल आणि QR कोड पण लगेचच सापडेल। तर आता सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा खाली यायचे, त्यानंतर ते VE नावाची एक लेअर आहे ना या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जाऊन 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून या नंबर वरती क्लिक करायचे। त्यानंतर आपला फोटो आहे ना तो आपल्याला रिप्लेस करून सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करायचे। तर इझिली आपला फोटो आहे तो ऍड होऊन जाईल। तर बघू शकता मित्रांनो तर आता फोटो ऍड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे वर यायचं, वेदांत एडिटिंग नावाची एक लेअर आणि 1 नंबरला त्या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जाऊन 2 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं। तर इझिली आपला इथे व्हिडिओ मधले जे लिरिक्स आहे ना ते दिसायला सुरुवात होईल। तर अशा प्रकारे आहे ना इझिली होऊन जाईल। तर आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल, एकदम इझी पद्धत। त्यानंतर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरच्या कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं। तर इझिली व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल। तर याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला असेच ट्युटोरियल पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र।